अनिल वैद्य सरांच्या या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण माननीय अनिल वैद्य सरांशी चर्चा करणार आहोत। त्यांनी आत्तापर्यंत 19 पुस्तकं लिहिलेली आहेत, अनेक लेख त्यांचे प्रकाशित झालेले आहेत आणि आज आपण ज्या पुस्तकावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे धर्मांतरित बौद्धांच्या सवलतींचा गंभीर प्रश्न। 1990 साली संसदेत झालेली जी चर्चा आहे त्या चर्चेसहित हे पुस्तक आहे। हे समता प्रकाशन नागपूर यांनी प्रकाशित केलेलं आहे। दीक्षाभूमी नागपूरवर हे उपलब्ध असणार आहे आणि आपण याच पुस्तकावर आज आपण सरांशी चर्चा करणार। सर, आपलं स्वागत या ठिकाणी। सर, धर्मांतरित बौद्धांच्या सवलतींचा गंभीर प्रश्न या विषयावर आपण हे पुस्तक लिहिलेलं आहे, याचा नेमका उद्देश काय होता आमच्या प्रेक्षकांना सांगा। हां, तर प्रवीण, हे पुस्तक चौथी आवृत्ती आहे। ह्या पुस्तक लिहिण्यामागे मुख्य उद्देश असा आहे की धर्मांतरानंतर ज्या सवलती बौद्ध म्हणून धर्मांतरित बौद्धांना मिळायला पाहिजे त्या राज्य सरकारने 1960ला तर दिल्या, महाराष्ट्र सरकारने, परंतु केंद्र सरकारने दिल्या नाही आणि 1990ला दिल्या तरीही महार लिहिल्याशिवाय किंवा पूर्वाश्रमीची जात लिहिल्याशिवाय ते आरक्षण मिळत नाही। तर हा विषय अनेकदा मी मांडला आणि आमचे जे सहकारी आहेत, प्रदीप गायकवाड आहेत, जितेंद्र गायकवाड आहे पुण्याचे, अस्मिता अभ्यंकर आणि प्राध्यापक संजय अभ्यंकर आहेत, ॲडव्होकेट गुणरत्न रामटेके आणि बऱ्याचशा आमच्या मित्रांनी कार्यकर्त्यांनी हा विषय मांडला, परंतु तो लोकांच्या लगेच लक्षात येत नाही। आणि हा इतका गंभीर, म्हणजे हा विषय समजून घ्यायला सुद्धा काही बाबींची माहिती पाहिजे। आरक्षण म्हणजे काय, आरक्षण कोणाला मिळते, ह्या सर्व बाबी माहीत पाहिजे। आता बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळत नसतानाही याच विषयाच्या संदर्भात जेव्हा आम्ही मांडणी करायचो तेव्हा त्याला विसंगतही कोणी ते बोलायचे, म्हणून आम्ही असं ठरवलं की याची सविस्तर मांडणी पुस्तक रूपाने द्यायची। म्हणजे खूप छान, कोणी त्या विषयाला जर वाद घातला तर बाबा तू हे पुस्तक वाच आणि विषय समजून। त्यामुळे ह्या पुस्तकाची निर्मिती झाली। या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की 1990ला जेव्हा बौद्धांना आरक्षण देण्यात आलं त्यावेळी जे राज्यसभेमध्ये चर्चा झाली, रामविलास पासवानांनी जे विधेयक सादर केलेलं होतं त्या विधेयकाच्या वेळी जे चर्चा झाली ती पूर्ण चर्चा आम्ही या पुस्तकामध्ये दिल्यामुळे हा विषय म्हणजे परिपूर्ण केला आहे। अच्छा, तर हा विषय कसा आहे की 14 ऑक्टोबर 1956ला आपलं धर्मांतर झालं। त्यानंतर बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 1956ला नागपूरला म्हटलं की तुम्ही आरक्षणाची चिंता करू नका, कारण त्यावेळी फक्त हिंदू आणि सिखांनाच आरक्षण लागू होतं। आरक्षण माझ्या खिशाच्या पोटाच्या खिशात आहे, हे सर्व काय करायचं ते माझ्या पोतळीत भरलेलं आहे। ते बाबासाहेबांची धर्मांतरानंतरहीची आरक्षण घेण्याची इच्छा होती। आता बाबासाहेबांनी ज्यावेळी त्यावर मर्यादा घालण्याचा प्रयत्न झाला होता संविधान सभेमध्ये त्यावेळी त्याला कडाडून विरोध केला होता। बाबासाहेबांच्या वर्तमानपत्रामध्ये अस्पृश्यांचा महान विजय नावाने ती बातमी आली होती। ती बातमीत काय लिहिलं होतं की त्यांनी काँग्रेसच्या काही लोकांनी, ते त्यावेळी काँग्रेसच होतं ना, संविधान सभेमध्ये 10 वर्षाची मर्यादा घालायला प्रयत्न केला। अच्छा, बाबासाहेबांनी त्याला विरोध केला कडाडून। शैक्षणिक आणि आरक्षण, नोकरीचं जे आरक्षण आहे त्याला 10 वर्षाची मर्यादा घालू दिली, कारण त्या अशी जर मर्यादा घाला तर तो आमचा विकास कुंठित होईल म्हणाले। अगदी, म्हणजे 56ला धर्मांतर केलं म्हणजे खूप मोठी दूरदृष्टी बाबासाहेबांकडे त्यावेळेस होती। त्यांना माहीत होतं ना 10 वर्षात काहीच होणार आहे। राजकीय आरक्षणाला 10 वर्षाची मुदत टाकू दिली, पण नोकरीच्या आणि शैक्षणिक आरक्षणाला नाही टाकू। मग धर्मांतर झाल्यानंतर महाराष्ट्र 1957ला रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी ठराव केला की धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीच्या सवलती मिळाव्या। त्यासाठी मोठी आंदोलनं झाली, म्हणून 1960ला महाराष्ट्र सरकारने बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण दिलं, परंतु केंद्र सरकारमध्ये ते लागू होत नव्हतं। म्हणून अनेक आंदोलनं झाली, अनेक नेत्यांनी
त्यामध्ये दिल्लीला जंतर मंतरवर आंदोलनं केली, महाराष्ट्रात मुंबईला केली, महाराष्ट्रभर झाली. त्याला विरोध करणाऱ्यांना सडेतोड उत्तरही दिले. मोरारजी भाई सारख्यांनी जे म्हणले तुम्हाला बौद्ध व्हायचं कोणी सांगितलं, त्यावरही आंदोलनं झाली. शेवटी म्हणजे तो इतिहास आहे. आता तो सांगितलं तर आपला व्हिडिओ फार मोठा होईल. शेवटी 1990ला VP सिंग सरकार असताना जनता दलाचं सरकार होतं आणि त्याला भारतीय जनता दलाचं पाठिंबा होता. त्यांच्या सपोर्टनी ते बनलेलं होतं आणि भारतीय जनता पक्षाचं सपोर्ट आणि काँग्रेस हे विरोधी पक्षामध्ये होतं. तर ज्यावेळी हा ठराव आणला त्यावेळी काय झालं की संविधान अनुसूचित जाती आदेश 1950 याद्वारे हे आरक्षण दिलं जातं. अच्छा. त्याला कॉन्स्टिट्यूशन शेड्यूल कास्ट ऑर्डर 1950 म्हणतात. 1950. त्याच्या पॅरा 3 मध्ये हिंदू किंवा शीख यांनाच आरक्षण लागू होतं. त्यामध्ये बौद्ध शब्द दाखल केला. वा. मग ते आरक्षण हे हिंदू, बौद्ध, जैन, बौद्ध आणि शीख, हिंदू, शीख आणि बौद्ध या 3 लोकांना लागू झालं. पण हिंदूंच्या जशा जाती आहे लिस्टमध्ये किंवा शिखांच्या जशा प्रवर्ग आहेत ते पण पंथ आहेत, रामदासी शीख, कबीरपंथी शीख, हे त्या पंजाब राज्याच्या यादीमध्ये आहे. अच्छा. तसं बौद्ध झाल्यानंतर बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा शब्द त्या लिस्टमध्ये यायला पाहिजे होता. तो आलेला नाही आहे. तो आलेला नाही. म्हणून आजही महार लिहिल्याशिवाय किंवा पूर्वाश्रमीची जात लिहिल्याशिवाय आरक्षण मिळत नाही. धर्म, बौद्ध आणि जात तो लिहावं लागतं आणि ते धर्मांतरित बौद्धांना अपमानित वाटतं किंवा हा जो आत्मसन्मान चळवळीचा लढा आहे धर्मांतराचा त्याला कुठंतरी ठेच बसतो. नक्कीच. तर तो शब्द यावा यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी व्हायला पाहिजे. परंतु काय होते की बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट ही काही जात नाही, तिला कसं काय या यादीमध्ये दाखल करायचं. अच्छा. किंवा धर्मांतरित बौद्ध धर्माच्या आधारावर मिळत नाही असा एक युक्तिवाद आपलेच लोक करतात. बरं. म्हणून ते समजावून सांगावं लागतं त्यांना की अनुसूचित जातीमध्ये कोणती जात नाही किंवा फक्त जातच जात नाही किंवा धर्माचाच समावेश होत नाही. म्हणजे धर्माचा तर विषयच नाही आहे. तर अनुसूचित जातीची व्याख्या संविधानाच्या कलम 366 पोट कलम 24 नुसार दिली. तर त्यामध्ये एखादी जात किंवा वर्ग याचा सुद्धा समावेश होतो. कास्ट और ग्रुप म्हटलेला आहे. आता त्या धर्मांतरित बौद्ध आहे ना, हे कास्ट नाही आहे. धर्मांतरित बौद्ध हा एक ग्रुप आहे, समूह आहे. म्हणजे कुठल्याही कम्युनिटीमधनं कुठल्याही जातीमधनं बौद्ध होऊ शकतो. तो कुठल्याही म्हणजे ह्या आरक्षणाचा विचार केला तर शेड्यूल कास्टमधून आलेला जो आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करतो. बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा एक क्लास आहे. येस. आणि शेड्यूल कास्टच्या सवलती क्लासला दिल्या जातात. कास्टलाही होतात, क्लासला पण होतात, कास्टच्या क्लासला पण होतात. ओके. त्या व्याख्येतच लिहिलेलं आहे. हा क्लास म्हणून जेव्हा त्या सूचीमध्ये जाईल त्यावेळी त्याला महार लिहायची गरज भासणार नाही. पण त्या सूचीमध्ये जाण्यासाठी आता संपूर्ण भारतामध्ये आपण फक्त महाराष्ट्रामध्ये ही चर्चा करतो आहोत की महाराष्ट्रामध्ये अनेक विचारवंत तुमच्यासारखे विद्वान पंडित चर्चा करता आहेत. त्याच्यावर काही आंदोलनात्मक किंवा आता साहित्याच्या स्वरूपामध्ये प्रसिद्ध केलेले आपण पुस्तकं संपूर्ण कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत किंवा मणिपूरपासून तर अगदी मुंबईपर्यंत, गुजरातपर्यंत काय नेमकं कशा पद्धतीने ह्या अनुसूचीमध्ये येण्यासाठी आंदोलनं किंवा याच्या 2 पद्धती आहेत. सर्वात आधी मी हे सांगतो की बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा जो क्लास आहे हा काही आम्ही आमच्या मताने तयार केलेला नाही. हे नॉमिनिक्लेचर जे आहे नाही हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बायलॉजमध्ये आहे. ओहो. आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. बरं. त्यामध्ये त्यांनी बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्टला विशेष सवलती देऊ असं नमूद केलेलं आहे. बरं. तर ह्या क्लासला सवलती देण्यासाठी राज्यस्तरीयवर विचार केला तर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारला शिफारस करायची असते की बाबा आमच्या इथे ह्या कम्युनिटी महार कम्युनिटीने मोठ्या प्रमाणामध्ये अनुसूचित जातीच्या लोकांनी कन्व्हर्शन केलेलं आहे, ते बुद्धिस्ट झालेले आहे, त्यांना अनुसूचीमध्ये दाखल करा. अनुसूचीमध्ये दाखल करणे किंवा अनुसूचीतून बाहेर काढणे
हे अधिकार कलम 341 नुसार अनुसूचित जातीसाठी हे केंद्र सरकारला आहे. मग केंद्र सरकार लोकसभेमध्ये एक बिल आणते, एक कायदा तयार करून तो असं सांगतात की महाराष्ट्र राज्याच्या या सूचीमध्ये, म्हणजे राज्याच्या ज्या सूची आहेत अनुसूचित जातीच्या आणि जमातीच्या, त्या केंद्र सरकारने केल्या आहेत. बरं. जमातीच्या कलम 342 अन्वये केल्या आहे आणि जातीच्या 41 नुसार 341 मग ते त्यामध्ये ॲड करतात. तर ही मागणी राज्यस्तरावर होते, किंवा केंद्र सरकारने जर ठरवलं तर सर्व राज्यांसाठी, सर्व राज्यांच्या सूचीमध्ये बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा ग्रुप शेड्यूल कास्टच्या सूच्यांमध्ये त्या त्या राज्याच्या दाखल करासाठी केंद्र सरकार स्वतःहून सुद्धा प्रयत्न करू शकते किंवा भूमिका घेऊ शकते. तर यासाठी आपण दोन्ही सरकारांवर आपल्या नेत्यांनी, आपल्या प्रतिनिधींनी जर प्रयत्न केले तर ते होऊ शकते. अगदी. मग आधी आम्ही ही भूमिका लोकांची तयार करून दिली. तयार करण्यासाठी हे पुस्तक लिहिलं. अगदी. यामध्ये सविस्तर आम्ही सांगितलेलं आहे की कुठल्या रविदासी आहे. आता रविदासी हा धर्म आहे, तो सुद्धा 2007ला सूचीमध्ये दाखल केलेला आहे. किंवा रामदासी, कबीरपंथी, हे काही जाती नाही, पंथ आहे, त्यांना सुद्धा दाखल केलेलं आहे. आणि बाबासाहेबांचं रायटिंग अँड स्पीचेस मधलं पेज व्हॅल्यूम 200 पेज 200ला एक लेख आहे की धर्मांतरानंतर सुद्धा सवलती मिळतील, त्यासाठी तुम्ही हिंदू राहणं गरजेचं नाही. म्हणजे आज काय झालं की महाराष्ट्र सरकार 2 प्रकारचे प्रमाणपत्र देते. महाराष्ट्र सरकार एक धर्मांतरित बौद्ध म्हणून जे देते त्याला नमुना 7 म्हणतात. बरं. आणि तो नमुना 7 कन्व्हर्टेड बुद्धिस्ट हा केंद्राला चालत नाही. अच्छा. ज्या मुलांच्या कास्ट सर्टिफिकेट ऑफ बौद्ध लिहिलेलं आहे आणि केंद्र सरकारला महार लिहिलेला दाखला पाहिजे, त्याला नमुना 6 म्हणतात. बरं. हे नमुनेचे नंबर त्या एक कायदा आहे इथे महाराष्ट्रात, अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय यांना जातीचे प्रमाणपत्र देणे आणि वैधता तपासणे या कायद्याला ते नमुने जोडलेले आहेत. त्या नमुन्यानुसार 6 नंबर 7 नंबर नमुने आहेत. 7 नंबर केंद्राला चालत नाही. आता ह्या मुलांचे सिलेक्शन जेव्हा त्याचं दाखल्यावर बौद्ध लिहिलेलं असते, त्याचं सिलेक्शन केंद्राच्या शैक्षणिक संस्थेत IIT मध्ये किंवा केंद्राच्या नोकऱ्यांमध्ये रिझर्व्ह बँकेला वगैरे झालं तर ते महारचा दाखला आण म्हणतात, नाही तर सिलेक्शन घेत नाही. मग त्या पोरांना तो बौद्धाचा बदलून महारचा करावा लागतो, कारण ते यादीमध्ये नाही. त्या जनगणनेचा जो विषय आहे, आता काही ग्रामपंचायतमध्ये जागाच रिझर्व्ह नाही, कारण त्या गावच्या सगळ्या लोकांनी बौद्ध सांगितलं आणि बौद्ध सांगितल्यामुळे ते जनगणनेच्या वेळी अनुसूचित जातीमध्ये त्यांना गणल्या गेलं नाही. म्हणजे मोठं नुकसान झालेलं, फार मोठं नुकसान झालेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये गेल्या 2011 मध्ये सुमारे 13 लाख लोकांनी धर्म बौद्ध आणि जातही बौद्ध सांगितलं. त्यांची गणना अनुसूचित जातीमध्ये झाली नाही. तुम्ही धर्म बौद्ध जात महार सांगितली तर होते, किंवा हिंदू महार सांगितलं तर होते, किंवा मातंग जे काही आहे. परंतु हे महार बाबासाहेबांचे कित्येक भाषणं आहे. महार मातंग नावात काय पडलेलं आहे, त्याला कचऱ्यावरची म्हणजे तुच्छतेकडे नाही बघतात असं त्यांचे भाषण आहे. सोलापूरचं कुर्डुवाडीचं एक भाषण आहे की या नावांकडे कचऱ्याच्या कुंडीची सुद्धा किंमत नाही, अशा रीतीचे त्यांचे वाक्य आहे. आणि मुळात म्हणजे काय, महार शब्द जो आहे मृत आहार करण्यावरून पडला, हे भांडारकरांनी जे म्हटलं ते बाबासाहेबांनी स्वीकृत केलं आहे त्यांच्या एसेमध्ये. हू वेअर महार अँड हाऊ दे बिकम अनटचेबल नावाचा त्यांचा एक शोध निबंध आहे. तो व्हॅल्यूम 17(2) पेज 137ला आहे, रायटिंग अँड स्पीचेस. व्हॅल्यूम 17(2) पेज 137ला आहे. हे शूद्रपूर्वी कोण होते किंवा अस्पृश्य मुळीचे कोण होते ते नाही, हा वेगळा विषय आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने 17(2) मध्ये पेज 137 त्यांनी म्हटलं की मृत आहार करण्यावरून महार नाव पडलं. हे भांडारकरांचं म्हणणं बरोबर आहे म्हणलं ते. म्हणजे सांगायचं. आणि जेव्हा धर्मांतर झालं, महार माग ह्या सगळ्या जाती ज्या आहे, चर्मकार वगैरे, हिंदूच्या जाती आहे. मग तुम्ही धर्मांतर केले तर तुम्ही राहिले नाही ना, महार बौद्ध झाले. मग बौद्ध म्हणून आरक्षण मिळावं. बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट, ख्रिश्चन कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्टला OBCच्या यादीमध्ये घेतलं आहे, त्यांना आरक्षण मिळतं त्याच धर्तीवर. पण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत घ्या तुम्ही या नावाने, माझा त्याला विरोध नाही आहे. आता हे काही लोक जे प्रचार करतात ना, तर ठीक आहे, जोपर्यंत चेंजेस होत नाही
तोपर्यंत घ्या. तोपर्यंत घ्या, कारण आरक्षण सोडून देणं पण योग्य नाही. पायावर कुऱ्हाड मारून घेणं होईल. नक्कीच. म्हणून ते घ्या, परंतु त्यामध्ये बदल करण्याची चळवळ कशाला म्हणतात? अगदी परिवर्तनाला चळवळ म्हणतात. जे आहे त्यातच पाय दुमडून पांघरून पसरून घेणे याला चळवळ नाही म्हणत. चळवळ परिवर्तन करून घेणे, क्रांतिकारी बदल करून घेणे याला चळवळ म्हणतात. तुम्ही आंबेडकरी चळवळ करताना आत्मसन्मान लढाई कशाची आहे? आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्टची मुवमेंटच ती आहे ना. तर यासाठी मी हे पुस्तक लिहिलं. गुड. आता सध्या जे काही उदाहरणं आपल्या समोर येत आहेत, मला वाटतं काहीतरी UPSCच्या एका विद्यार्थ्याचं उदाहरण काहीतरी कुर्ला मुंबईचं. तो डॉक्टर विजय गायकवाड. डॉक्टर विजय गायकवाड सांगा. बरं. डॉक्टर विजय गायकवाड हा MD झालेला विद्यार्थी. तो UPSCच्या परीक्षेत पास झालेला होता. त्याच्याकडे धर्मांतर बौद्ध म्हणून सर्टिफिकेट होतं. तर UPSCने म्हटलं की हे चालत नाही, कारण महाराष्ट्राची जी यादी आहे अनुसूचित जातीची, त्यामध्ये धर्मांतरित बौद्ध शब्द नाही आहे. त्याला वेळ दिला, त्यांनी काही बदलवून दिलं नाही. मला म्हणजे स्वाभिमानी होता तो. मी माझ्या स्वाभिमानाला ठेस पोहोचते. UPSCची इतकी मोठी परीक्षा देऊन पास होऊन IAS लेवलला तो पोहोचलेला होता ऑलरेडी. आणि फक्त बौद्ध हे नाव असल्यामुळे त्याला ते मिळालं नाही. ते मिळालं नाही. पण तो MD तो सायकॅट्रिकमध्ये MD होता आणि त्याला मुंबईतल्या अनेक हॉस्पिटलला तो कन्सल्टंट होता. आणि नंतर आता इंग्लंडला गेला, फार मोठ्या पगाराचा तिथे आहे त्याला, करोडो रुपयाची त्याला नोकरी आहे तिथे. त्याचा मला एकदा फोन आला डॉक्टर विजयरावचा. ते म्हणाला, साहेब त्यावेळी मी कास्ट सर्टिफिकेट बदलवलं नाही, बरं झालं म्हणलं. कारण माझ्या मुलांना मी बुद्धिस्ट म्हणून इकडे सांगतो, तर फार प्राऊड वाटतो, म्हणजे रिस्पेक्ट मिळतो त्यांना. बाहेरच्या देशामध्ये बौद्धांना फार रिस्पेक्ट आहे आणि आपल्या देशामध्ये ही अशी अवस्था आहे. नाही, आपण ते करून घेतलं पाहिजे ना. आपला हेतू काय आहे की पुस्तक लिहून लोकांना समजवण्यासाठी, अवेअरनेस, जागृती निर्माण होण्यासाठी लोकांनी समजून घ्यावं की बाबा लिस्टमध्ये फक्त जात नाही. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचे कित्येक जजमेंट आहे. आम्ही कास्टला क्लास समजतो. बरोबर. तर इव्हन ते महाराष्ट्र सरकारने जेव्हा 1960ला आरक्षण दिलं बौद्धांना बौद्ध म्हणून, ते चॅलेंज झालं होतं मुंबई उच्च न्यायालयात. अच्छा. रामकृष्ण चव्हाण वर्सेस महाराष्ट्र राज्य प्रसिद्ध केस आहे. 1987ला मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं की हा क्लास आहे, जे महाराष्ट्र सरकारने आरक्षण दिलं बरोबर आहे म्हटलं. सर आता जी मेहनत घेतात, वैद्य सर जी मेहनत घेत आहेत, त्या मेहनतीच्या बरोबर आपण नक्की आपल्या परीने जेवढं सिंहाचा नाही खारीचा वाटा जेवढा घेता येईल. अगदी मी तर म्हणेल की कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, अगदी मणिपूरपासून तर अगदी मुंबईपर्यंत ज्यांना शक्य आहे त्यांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं. आणि सरांनी खूप छान विस्तृत चर्चा या ठिकाणी केलेली आहे. याच्या अगोदर पण काही आपण एपिसोडमध्ये केलेली होती आणि भविष्यामध्ये पण गरज पडली तर आपण पुन्हा सरांशी चर्चा करून आणखीन विस्तृत. जनगणना आयोगाचंही तेच म्हणणं आहे ना की तुम्ही लिस्टमध्ये नसल्यामुळे तुम्ही तुमचं आम्ही नोंदणी करत नाही म्हणून लिस्टमध्ये या ना. एवढा मोठा धर्मांतरित बौद्ध समाजाचे नेते आहेत, केंद्रात आहे, राज्यात आहेत, मग आमदार आहेत, अधिकारी आहेत. त्याने हा प्रयत्न जर केला सहज होते, पण तो विषय समजून घेतला पाहिजे ना आधी. नक्कीच. सर आता 14 ऑक्टोबर आपल्या धम्मदीक्षाच्या वेळी, धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमीला प्रदीप गायकवाडांच्या स्टॉलला हे राहील पुस्तक समता प्रकाशनाचं. हे पुस्तक आपल्याला दीक्षाभूमीला उपलब्ध असेल त्यांना. तर प्रदीप गायकवाडांनी तिथं स्टॉल असतोच त्यांचा समता प्रकाशनाचा. हा लोकांना समजावा हाच हेतू आहे आमच्या सरांच्या. हा विषय काय आहे, त्यांना कठीण विषय आहे. हा सांगायला गेलो की लोकांना कळतच नाही लवकर. त्यामुळे समजून सांगण्याचा हा प्रयत्न. आपल्या या सर्व कार्यास आणि पुढील वाटचालीस आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी. आणि हे चॅनल पण सबस्क्राईब करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपण वैचारिकता वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत, प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त लोकांना हे वैचारिक त्यांची जी पातळी आहे ती वरती जावी, हा या चॅनलचा प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे. आणि होतं काय की अनेक जण चॅनल बघतात, ऐकतात, इतरांनाही पाठवतात, पण ज्यावेळेस तुम्ही चॅनल ओपन करतात त्यावेळेस ते सबस्क्राईब असं नाव लिहिलेलं असतं, इंग्लिशमध्ये असतं. ते घंटी असते. नसेल तुम्हाला वाचता येत तर तुम्ही इतरांकडे समजून घ्या आणि ते सबस्क्राईबला क्लिक करायचं. क्लिक केलं म्हणजे तुम्ही सबस्क्राईब होतं आणि नंतर मग तुम्ही शेअर करा. पण सबस्क्राईब जरूर आठवणीने करा. हे प्रवीण गांगुर्डे आमचे मुख्य अँकर आहेत.
मनोवैज्ञानिक आहे, Psychotherapist. सायकोथेरपिस्ट आहे. तर आणि स्वतंत्र पत्रकार पण आहे. स्वतंत्र पत्र त्यांचं पण चॅनल आहे. काय नावाने? प्रवीण गांगुर्डे, प्रवीण गांगुर्डे नावाने. लेट्स टॉक विथ प्रवीण. हा लेट्स, ते पण सबस्क्राईब करत चला. मला फोन करतात लोक, साहेब तुमचा आम्ही व्हिडिओ ऐकला, मग आम्हाला सबस्क्राईब करता येत नाही. मी म्हटलं सबस्क्राईब का करता येत नाही मग? तर ते शिकून घेतलं पाहिजे. सर्वांना जय भीम.